आज आपण बनवणार आहोत मसूर डाळीची भाजी। तुम्ही कधी ही भाजी ट्राय केली आहे का? नसेल केली तर नक्की ट्राय करा। या भाजीला कोणतेही वाटण घातलेले नाही, करायला एकदम सोपी आणि साधी। ही भाजी फक्त 10 मिनिटात तयार होते। मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। मसूर डाळीची भाजी करण्यासाठी आपण इथे 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि फक्त 5 ते 6 मिनिटं भिजवून घेऊयात। 5 ते 6 मिनिटांनी आपण पाहू शकतो आपली डाळ भिजलेली असते। डाळ भिजून घेतली की ती भाजीमध्ये लवकर शिजली जाते। या भाजीसाठी आपल्याला इथे आपण एक बारीक कांदा बारीक आकारामध्ये कट करून घेतला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण लागणार आहे। कढईमध्ये तेल घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी टाकून तीही छान तडतडून घेऊयात। जिरी मोहरी तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात। त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। कांद्याला छान हलका ब्राऊन कलर आला की त्यामध्ये आपण चिरून घेतलेलं टोमॅटो टाकून घेऊयात आणि टोमॅटोही छान मिक्स करून घेऊयात। 1 ते 2 मिनिटं टोमॅटो आणि कांदा छान परतून घेऊयात। टोमॅटो आणि कांदा छान परतले की त्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, घरगुती मसाला, धने पावडर हे सर्व मसाले टाकून पुन्हा एकदा परतून घेऊयात। मसाले छान 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतले की त्यामध्ये आपण भिजवून घेतलेली डाळ टाकून घेऊयात आणि डाळ ही छान मसाल्यांमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात। डाळ मिक्स करून झाली की त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेऊयात आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊ। भाजीमध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊयात। टाकल्यानंतर भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि 10 मिनिटं भाजी शिजवून घेऊ। डाळ आपण भिजवून घेतलेली आहे त्यामुळे भाजी लगेच शिजल्या जाते। भाजी शिजली की त्यामध्ये वरून आपल्या आवडीनुसार कोथिंबीर आपण टाकू शकतो। कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊयात जेणेकरून कोथिंबीर सर्व भाजीमध्ये मिक्स होऊन जाईल। तयार आहे आपली कमी वेळात जास्त चवदार मसूर डाळीची चमचमीत भाजी, जी की करायला एकदम सोपी आणि साधी। तुम्ही ही भाजी पोळी, चपाती किंवा भात कशासोबतही खाऊ शकता। तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी। मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे मसूर डाळीची भाजी।